अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की नातं तिथेच रुजतं जिथे त्या नात्याची किंमत ही अनमोल अशी असते. हे नातं रुजण्यासाठी मग काय करायचं असतं? खरं तर काहीच करायचं नसतं. एकमेकांवर भरभरून प्रेम करायचं असतं. त्या नात्याचा किंवा त्या दोन व्यक्तिमत्वांचा एकमेकांनी प्रचंड असा आदर ठेवायचा असतो. मग बघा, त्या रुजण्यासाठी आणि ते नातं उमलण्यासाठी काय काय करावं लागतं. मग तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळी तुम्हाला पहिली आठवण कोणाची येईल तर तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तीची. अशाच नात्याची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 38 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध लेखक, अर्थ विश्लेषक आणि प्रसिद्ध अभिनेते दीपक करंजीकर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्याताई करंजीकर. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार विद्याताई. नमस्कार. दीपक सर नमस्कार. खूप दिवसापासून आम्ही वाट पाहतोय की ह्यांच्या प्रेमाची गोष्ट काय असेल. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आपण प्रेमाची गोष्ट काय आहे आणि दीपक सर तुमच्याकडनं ऐकायला मला फारच मज्जा येणार आहे. तर आपण गप्पा मारूया. विद्याताई विद्याताई दीपक सर तुम्हाला एक कळलं का, आयुष्यामध्ये ना रंग फार महत्त्वाचे असतात आणि आपले रंग छान मिळते जुळते झालेले आहेत पण त्यातल्या शेड्स वेगळ्या आहेत. हिरवा आहे, निळा आहे आणि लाल आहे. आयुष्य असंच असतं की नाही, रंगसंगतीने भरलेलं असावं. विद्याताई तू नॉस्टॅल्जिक झालीस मग अशी. किलबिल म्हणजे बापरे, कुठे कधी कधी केलं होतंस तू किलबिल? 1973 साली. हो, सुहासिनीबाई होत्या आज तेव्हा सुहासिनी मुळगावकर होत्या आणि आमच्या शाळेत एक नाटिका होती अति तिथे माती म्हणून. तर त्याचं त्यांनी नाटुकलं आम्हाला किलबिलवर करायला सांगितलं होतं आणि आम्ही केलं होतं ते. बघ, वाटलं होतं का त्यावेळेला की परत येऊन इतकं कर्तृत्व गाजवल्यानंतर आपण येऊन असे आपल्या आहोंबरोबर असा या पद्धतीची 52 वर्षानंतर पुन्हा विद्या विनयने शोभते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची विद्याताई आहे. दीपक सर काय हो, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज तुमचं? लव्ह मॅरेज. चक्क. हो. तुमच्याकडे बघून वाटत नाही पण म्हणजे एवढा मोठा अर्थविश्लेषक, असा जगाची काळजी करणारा, आपल्या भारताची काळजी करणारा म्हणून असा धपकन कोणाच्या प्रेमात पडेल यावर विश्वास बसत नाही. पण विद्याताई तू सांग की तुला तुझं मन काबीज करणारा हा दीपक कोण, काय, कसं घडलं? आत्ता जरी तू म्हणालीस अर्थविश्लेषक वगैरे, पण पूर्वी लॉंग टाईम ते कवी पण आहेत. हो हो हो. त्यामुळे कविताही लिहायच्या. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ते कविताही लिहित होते. त्यामुळे कदाचित प्रेमाची गोष्ट तिथे सुरू झाली. पण विद्यार्थी तू पार्ल्याची, हे नाशिकचे, काय म्हणजे कुठे कुठला असा महामार्ग होता की तिथे अरे भेट झाली वगैरे? मी सांगू? हो हो हो, तुलाच विचारलाय प्रश्न मी. एक नाटक होतं. दीपक तेव्हा नाशिकला होता आणि चंदेरी नावाचं नाटक होतं. तिकडचा जो हौशी ग्रुप होता त्याच्यात ते करत होते. त्या नाटकात काम करणारी एक जी हिरोईन होती तिचं अचानक लग्न ठरलं आणि रिहर्सल सुरू होते यांचे आणि तिचा नवरा येऊन बसायचा रिहर्सल्सना. त्या नाटकातले जे प्रवेश होते त्याच्यात हिरो आणि हिरोईनचे काही सीन्स होते. तर तिच्या नवऱ्याला खूप राग यायचा. अगो बाई. आणि तो त्या हिरोला म्हणजे दीपक करंजीकर हिरोचं काम करत होते, त्यांना येऊन सांगायचं की नाही असं चालणार नाही वगैरे वगैरे, असं चिडायचा खूप. तर मग ह्या सगळ्यांनी डिसिजन घेतला की त्या मुलीचं आता लग्न ठरलं आहे तर नको, आपण हिरोईन बदलूया. पण तोपर्यंत त्या नाटकाचे सगळे तिकीटं विकून झाली होती आणि अगदी 10 दिवसावर प्रयोग होता, हाऊसफुल प्रयोग झाला होता. मग अशा वेळेला काय करायचं, तर मग कोणतरी एखादी प्रोफेशनल व्यक्ती आपण नटी म्हणून, अभिनेत्री म्हणून बोलूया जी 2 दिवसात उभी राहील.
नाटकाचे जे दिग्दर्शक होते ते पार्ल्याचे होते, श्रीना बर्वे हा, 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 म्हणून. त्यांना मी माहिती होते, मी पार्ल्यात होते तेव्हा. तर त्यांनी मला विचारलं की तू असं करशील का, 2-3 दिवस तुला रिहर्सल मिळेल आणि मग आपण प्रयोग करू. मी तेव्हा व्यावसायिक अभिनेत्री होते. मी म्हटलं हो, मी व्यवस्थित मानधन ही घेईन, जायचा खर्च वगैरे असं थोडंसं ॲटिट्यूडनी मी गेले तिथे रिहर्सलला. तर नाटकातले हिरो ते बाहेर गेले होते आईवडिलांना घेऊन कुठेतरी फिरायला. त्यामुळे त्या दिवशी माझी भेटच नाही झाली. मग मी इतर लोकांबरोबर रिहर्सल केली आणि त्यांना सांगितलं की सॉरी, तुमचे जे हिरो आहेत त्यांना तुम्ही मुंबईत पाठवा, आम्ही तिथे रिहर्सल करू आणि मग मी प्रयोगाच्या वेळेला येईन. तर म्हणे ठीक आहे. मग हे आले तिकडे आणि त्यांनी सगळ्या मित्रांनी सांगितलं काय तू कुठे, ती आली होती इथे आपल्यासाठी आणि तू नव्हतास. तर म्हणे ओके, तू आता पार्ल्याला जा आणि तिथे रिहर्सल कर. मग आम्ही लोकमान्य सेवा संघामध्ये रिहर्सल केल्या. तिथे आमची पहिली भेट झाली. आणि नाटकात तो हिरो आणि मी हिरोईन होता आणि नाटकाच्या शेवटी आमचं त्या नाटकात लग्न होतं. तिथे भेट झाली. त्याचे वडील आले होते नाटकाला धुळ्याहून आणि ते त्याला म्हणाले होते तेव्हा, ते म्हणाले की काय, अरे चांगलं आहे, लग्न करून टाकू आपण, लाव, हे नाटक आहे. इतकी आवडली सून. हो, त्यांना खूपच माहिती मला. आणि त्यांनी जाऊन आईला पण सांगितलं माझ्या, तू नाटक पाहिलं पाहिजे, ती बेस्ट आहे विद्या. मला सांगितलं नाही तिला खूप ॲटिट्यूड आहे, असं केलं तसं केलं? नाही, इतकं सगळं लगेच नाही सांगता येत. पण तिथे भेट झाली. पण तुम्ही विचारलं तिला मग सरळ? हो, आम्ही भेटलो, नंतर प्रॅक्टिस झाली, बऱ्याच आमच्या गप्पा झाल्या, मग प्रयोग झाल्यावरही ते होतं ना, यू डेव्हलप दॅट बॉन्ड. विद्यार्थी तुला आवडले मग ते? हो, म्हणजे कदाचित काय म्हणतात, लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे असेल. जेव्हा मी ज्या ॲटिट्यूडने गेले तो माझा हळूहळू कळला. खरं तू तशी नाही आहेस, तू कशी काय ॲटिट्यूड म्हणण्यापेक्षा ते एक व्यावसायिक अभिनेत्री वगैरे असताना डोक्यात मी गेले आणि हिरोच नाही रिहर्सलला मला इथून बोलावलं तुम्ही, असं ते काहीतरी एक झालं होतं. तिचं नाटक चालू होतं ना, आणि तेव्हा माझं नाना पाटेकरचं नाटक चालू होतं, आई शपथ नावाचं. गॅप घेऊन ती आली होती. तू गोल्ड मेडलिस्ट ना? हो. बाप रे, क्या बात आहे. पण मला विद्याताई सांग की हा नाशिकचा मुलगा, तू इतकं व्यावसायिक रंगभूमीवर आणि इतकं नाव कमवलेलंस, म्हणजे तेव्हा पण तुझं खूप मोठं नाव होतं. मग नाशिकला कसं काय गेलीस तू? तुला थोडंसुद्धा नाही म्हटलं की आपल्या करिअरचं काय होईल वगैरे? नाही, खरं तेव्हा, आता ही 1987ची गोष्ट आहे, तेव्हा मी नाही विचार केला. म्हणजे संसार की करिअर ह्याच्यात मी संसार निवडला. आणि तेव्हा खरं तर मी बऱ्यापैकी प्रोफेशनल नाटकं करत होते. माझं सगळ्यात शेवटचं नाटक ब्रह्मचारी, सुधीर भटांचं, वर्षा उसगावकर, प्रशांत दामले, मी, चेतन दळवी, त्याचे 187 प्रयोग मी केले. आणि आमचं मग लग्न ठरलं. तेव्हा मला सुधीरनी विचारलेलं काय करणार आहेस तू, थांबणार आहेस मुंबईत आणि तो तिथून. पण तेव्हा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे असं काही नव्हतं आणि मी विचारही नाही केला की आपण असं करूया का, विषयच नाही झाला आमचा. हा, की तू येशील का मुंबईत वगैरे, असंही नाही विचारलं आम्ही. मोठा धक्का आहे आणि आत्ताच्या मानाने फारच मोठा धक्का आहे. हो 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 हो, म्हणजे आता विचारच करू, नाशिक नाही पुण्याचे मुलगा पण नको असतो किंवा मुलगी पण नको असते, आपण आपल्या राज्यात सुखी असतो. दीपक सर, तुम्ही इंजिनियर, तुम्ही पहिल्यापासून अभ्यासात खूप हुशार होतात? अजिबात नाही. खरं सांगा, उगीच काय नाही, खरंच नव्हतं. अभ्यास हुशाराचं काही कारण नाही. नॉर्मल विद्यार्थी होतो मी कॉलेजमधला. आणि मग नाटकाची आवड कशी काय? म्हणे नाटक एकांकिका करायचो मी कॉलेजला असताना. तर मग नाशिकमधल्या ॲमेचर्स ग्रुप बरोबर काम करायचो. पण विद्यामुळे एक काय झालं की प्रोफेशनल फील्डची नाटकांचा एक मोठा कॅनव्हास उघडतो ना. आता आई शपथचा मी प्रयोगाची मला आठवतं रवींद्रला प्रॅक्टिस पाहायला गेलो होतो. सकाराम भावे, नेपथ्यकार, प्रकाश बुद्धिसागर, मंगेश कुलकर्णी लेखक, आणि येऊन बसलो होतो कोणी प्रॅक्टिसला. नाना कान आणि विद्या काम करत होती, सोनाली जोशी होती. आणि काय असं असं वाटतं अरे काय यांचं हे, दे जस्ट लिव्ह दॅट प्ले ना, दे डोंट. आता ॲमॅच्युअर्स लेवलला नाटक करताना खूप तालमी आणि खूप गोंधळ आणि सगळं चोख, त्याचे पाठांतर, त्यांचे ते न्युआन्स वर्क आउट केलेले. सो इट्स अ व्हेरी डिफरंट इम्प्रेशन यू गेट. आणि मग नाटकाचं आपल्याला वाटतं आपण हे करायला पाहिजे. पण मलाही तेव्हा शक्य नव्हतं नोकरी सोडणं. चांगली नोकरी ती मला क्रॉम्प्टनमधली, किंवा नाशिक सोडायचं आणि इथे यायचं मुंबईत. म्हणजे कधी असं वाटतं आपल्या आयुष्याची पानं जर आपण वेगळी बदलली असती तर कदाचित आय ऑल्सो मस्ट हॅव लँडेड इन मुंबई दॅट टाईम. आम्ही दोघंही तेव्हापासूनच करिअर झालं असतं. पण तसं होत नाही. मला वाटतं आपला डेस्टिनी हा फिक्स आहे, त्याच्यावर माझा फार विश्वास आहे. म्हणजे मला अनेक लोक, मला आठवतं लग्न झालं तेव्हा आमचं ते म्हणायचे, धुळ्याबिळ्याचे मित्र माझे कुठले, सारे गावाकडची साधी माणसं आहेत ती. अरे दिव्याने नटीशी लग्न केलं राव, मजा आहे, आता आपण जातो मुंबईला. तर ते असं इम्प्रेशन असतं ना की अरे एकदम ग्लॅमर फील्डची कॉन्टॅक्ट आहे,
पण नाना विना असे सगळे नावं ओळखीचे होणं असं एक मग त्याचं निष्पाप होतं दिलीप प्रभावळकरांबरोबरचं नाटक. ती तरीच. वेटवेट पण हे जे तुम्ही बोललात ना मजा आहे राव, या मजा आहे राव ह्याच्या पाठीमागे काय मेहनत असते हो. हे कळायला मात्र असाच प्लॅटफॉर्म आयुष्य पाहिजे लागतं. है ना. विद्याताई, तू लग्न करून गेलीस पण तुला आई वडिलांनी अजिबात म्हणजे असं म्हटलं नाही अगं काय करतेस, मुलगा छानच आहे पण तू काय करतेस, तुझी करिअर पूर्ण संपणार वगैरे, असं कोणी तुला घाबरवलं नाही त्यावेळा? नाही, आईवडिलांचा काही तसा विरोध नव्हता. सांगू का, माझ्या आईवडिलांचं त्या काळातलं लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे लव्ह मॅरेजला आमच्याकडून काही विरोध नव्हता. फक्त एकच होतं की मी मुंबईत आणि ते याचे मेजर आईवडील- वगैरे होते ना हं? वडील तुझे? नाही, माझे बाबा प्रॉव्हिडंट फंड कमिशनर होते हा कमिशनर. आणि ते ॲक्च्युली विजया मेहतांबरोबर पण त्यांनी काम केलं होतं कॉलेजला अच्छा. असताना. ते गुण त्यामुळे आले घरात त्यांच्याकडूनच माझ्याकडे आलाय रादर ते नाटकात कामं करायचे. बरं, मग विद्याताई हे मला मान्य आहे की चल तू करिअर की लग्न, तर लग्न संसार याला प्राधान्य दिलंस. पण प्रत्यक्ष जेव्हा नाशिकला गेलीस आणि इतका फरक, मुंबईचं फास्ट लाईफ, ते ग्लॅमर, ते काम करणं, ती उर्मी, तो आनंद, आणि नाशिकला काही न करणं, म्हणजे फक्त पुन्हा नव्याने सुरुवात, किती अवघड गेलं तुला? सुरुवातीला खरंच कंटाळा यायचा. म्हणजे मी तुला सांगते, 1987ची गोष्ट आहे. आपण सकाळी काही आणायला म्हणून खाली मार्केटमध्ये जरी गेलो तरी 10 जरी वाजले असेल तरी तो दुकानात फडकं मारत असायचा. म्हणजे असं वाटायचं की काय आहे, आपण मुंबईहून डायरेक्ट नाशिक, म्हणजे तो फरक होताच. पण मग मी समहाऊ त्याच्यात सेटल होत गेले आणि मग थोडासा कंटाळा आला तर मग मी सकाळमध्ये नोकरी केली मार्केटिंगची. अच्छा. मी कॉमर्स ग्रॅज्युएट होतेच, तेव्हा मी सकाळ जॉईन केलं की मला एक काहीतरी जॉब हवा होता की दिवसभर घरी बसणं शक्य नव्हतं. मग मी 10 वर्ष मार्केटिंगची नोकरी केली सकाळमध्ये आणि नाशिकमध्ये मग त्या सगळ्या वातावरणात सेटल होत गेले. तिकडचे पण ग्रुप्स होते जे हौशी रंगभूमीचे, तिथे आम्ही केलं. राज्यनाट्य मी नंतर केलं, प्रोफेशनल नंतर. उलटा प्रवास. नाटकात खूप मॅच्युअर ग्रुप खूप होते, पण ते एक मजा आहे. संध्याकाळचा माहोल वेगळा असायचा. दिवसभर तिला डेफिनेटली कंटाळा येत असणार. दीपक सर, एका बाजूला तुम्ही खरं तर इंजिनियर झालात, एका बाजूला तुमचा अभिनय किंवा तुमचा कलाकार म्हणून तुम्ही काम करत होतात. यामधून अशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने तुम्ही एकदम जो म्हणजे दीपक करंजीकर म्हणजे कुठल्याही प्रश्नांवरचं सोल्युशन किंवा उत्तर, इतकं मोठं हे नाव कसं काय कमवलं अकॅडमिकली? नाही, मला असं वाटतं आपलं कुतूहल असतं की नाही, ते जिवंत ठेवलं पाहिजे. मी ज्या परिस्थितीतनं वाढलो, लहानपणी जिथून आलो, तिथे सगळं दुष्प्राप्य होतं. म्हणजे काही हातात नव्हतं. प्रत्येक करता संघर्ष, स्ट्रगल असतो. आणि मला वाटतं ती आपली वृत्ती आपल्याला ड्राईव्ह करत राहते की हे कसं काय शक्य नाही, मिळालंच पाहिजे आपल्याला कळलंच पाहिजे. तर तो एक परस्युएन्स तयार होतो इनहरंट. आणि तुम्हाला काय असतं, तुमच्याच आयुष्यावर मात करायची असते ना. म्हणजे धुळ्याचे माझ्याबरोबरचे माझे आत्तापर्यंत 150-200 मित्र असतील, अजून धुळ्याला आहेत. ते तिथेच रिटायर झाले, त्यातले काही गेले सुद्धा असतील. त्यांना तो परस्युएन्सचा धागा नाही सापडला, कदाचित मला सापडला. कारण कुतूहल माझ्याकडे तेवढी एक हे आहे की मला कुठल्या गोष्टीचं कुतूहल फार वाटतं. म्हणजे क्युरियासिटी नाही, कुतूहल म्हणजे क्युरियासिटी नाही, कुतूहल वेगळं. हां, क्युरियासिटी म्हणजे जिज्ञासा. कुतूहलला इंग्रजीत शब्द नाही, इंग्रजी तशा अर्थाने फार मर्यादित भाषा आहे. कुतूहल हे आपल्या उर्मींशी जोडलेलं आहे. जिज्ञासा ही प्रश्नांची उकल करण्यात जोडलेली आहे. म्हणून जिज्ञासा क्षमते, कुतूहल क्षमत नाही. मग कुतूहल आपण ठेवलं की असं वाटतं हे करून पाहू. मग असं वाटतं नाही रे, आपली काय अवकात आहे का, आपण तर फार छोटे आहोत, आपण सगळ्या बाबतीत कमी आहोत, तर कसं काय होणार. पण आपण करायचं. त्रास नाही होत का? प्रचंड त्रास होतो. मी नेहमी ते एक उदाहरण देतो, अनेक वेळेला दिलं आहे ते. सापाकडून शिकावं ते. साप तुम्ही काठ जेव्हा टाकतो ना, तेव्हा तो एक इंच सरकाला डोळ्यात पाणी येतं त्याच्या. मग त्याला असं वाटतं इतकं टोचतं, गवत पण टोचतं त्याला. पण त्याला माहिती असतं ही जर मी कातडी सोडली नाही तर याच्यात मी सफोकेट होऊन मरून जाईल. त्यामुळे तो संघर्षाची तयारी ठेवणं आणि त्याला जोडून कुतूहल असलं की ते शक्य आहे. मला आता काही त्याला अशक्य वाटत नाही. दीपक सर, विद्याताईचं म्हणणं नेहमी असंच आहे की माझ्यापेक्षा दीपकना अधिक वाटायचं की हिची करिअर उत्तम व्हावी. तर तुम्ही तर अमेरिकेला गेलात आणि पहिलं पुन्हा करिअरची पुन्हा जे टोक तिला मिळालं स्वतःचं, ते पुन्हा अमेरिकेमध्ये. काय काय घडलं? म्हणजे तू ते अमेरिकेला जाणार तेव्हा विरोध वगैरे केलास, कुठे चाललायत काय तेव्हा? नाही, एकतर आम्ही अमेरिकेला तसे उशिरा गेलो. म्हणजे हल्लीचे यंग जनरेशन जेवढ्या लवकर जातं तसं नाही. मी वयाच्या 35व्या वर्षी, म्हणजे दीपक पण 35-36 असताना आम्ही अमेरिकेत गेलो. त्यांनी SAP नावाचं जे
काय म्हणायचं त्याला सॅप SAP. ते करून अमेरिकेत जॉब मिळाला आणि तो गेला. त्याच्यानंतर मग मी मुलांना घेऊन गेले. मी तोपर्यंत जॉब करतच होते इंडियात सकाळमध्ये. तिथे गेल्यानंतर सगळं टोटल डिफरंट होतं. कारण एकतर कामवाल्या बाईपासून सगळंच आपल्यालाच करायला घरवाली कामवाली सब कुछ हम. सब कुछ हम. पण मी तिकडे पण एन्जॉय केलं आम्ही. आणि तिकडे कसं होतं, तिकडे कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन म्हणून एक संस्था आहे. आम्ही बे एरियात राहायचो कॅलिफोर्नियात. तर तिकडे कला नावाची जी संस्था होती त्याच्याशी आम्ही संलग्न झालो. म्हणजे सेम आपले विचार असलेले सगळ्यांचा आवड जर सेम असेल तर आपला ग्रुप तयार होतो. मग तिथे आम्ही छोटी छोटी नाटकं, एकांकिका असं करत राहिलो. त्यामुळे माझं मन तसं रमत राहील. दर विकेंडला काहीतरी पॉटलग्स वगैरे असायचंच. मुलांना घेऊन कॅम्पिंगला जाणं. म्हणजे टिपिकल हाऊसवाईफ मी जगले तिथे 10 वर्ष. नाही, पण नाटक केलं ना आम्ही, पण गेलो ना नाटकं केली आम्ही. जालसला पहिल्यांदा ज्ञानेश्वरांवरचं नाटक केलं. वाव. आणि तो अख्खा 60 लोकांना घेऊन पेंटॅगॅमचं गाय म्हणजे सगळं रेकॉर्ड करून त्यांनी फक्त लिप मुवमेंट करून नाटक उभं केलं. त्यामुळे 70-80 लोकांचं नाटक बसवणं इट वॉज अ बिग चॅलेंज. पण ते फार म्हणजे आपण रमून जातो ना, आपल्याला आवडीचं असतं. होणार कसं नाही असं जे वाटतं ना, करू आपण जे होईल ते होईल. दीपक सर, तुम्ही जवळजवळ 76 ते 77 देश फिरला आहात, जे आम्ही भारतात 70 गावं पण नाही पाहिली. वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळ्या परंपरा, त्यानिमित्तानं त्यांची तुम्हाला ओळख झालेली आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे. जर समजा आत्ता तुम्ही थोडेसे मागे जाऊन आत्ता तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सांगितलं असतं किंवा तुम्ही ठरवलं असतं, तुम्ही राहिला असतात का? मला लिव्ह इन रिलेशनशिप, तुम्ही खूप देशांमध्ये फिरलेला आहात, ही संकल्पना काय, याचे फायदे काय आणि यातनं काय आता हे इतकं आपल्याकडे आलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्रात गावागावामध्ये ही संकल्पना इतकी रूढ झाली आहे, ती चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं माणसाच्या थॉट प्रोसेसलाही सुरुवात होते. म्हणजे मला कुठलंही जोखड नको आणि मला फायदे हवे. इथे तुम्ही एकदा उभे राहिलात की तुम्ही तुमच्यापुरतं बघतात. म्हणजे मी जगतो तेव्हा एक कुटुंब जगतं, एक समाज जगतो, देश जगतो. हा जो एक वसुदैव कुटुंबकम किंवा माझ्यापासून जग असा जो एक मोठे वर्तुळं असतात, ती पूर्ण न करता मला जगता येतं ना. पण जगता येतं, पण त्यात फक्त तुम्ही स्वार्थ बघतात तुमचं. मला जेवढं हवं तेवढंच मी तुम्हाला जेवायचं ताट वाढलं नाही, मी एवढंच खाईन असं जर तुम्ही म्हटलं तर ज्याने तुम्हाला जेवायला ताट दिलं आहे त्याला काय वाटेल? दुसऱ्याचं ज्याला कंपॅशन नाही ना इतरांबद्दल, तो असा विचार करू शकतो. दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. ते चांगलं वाईट याच्यावर खूप चर्चा होऊ शकतात आणि विचारवंतांना चर्चा करायला काही विषय लागत नाहीत. ते कशावरही किस पाडू शकतात. पण मला असं वाटतं की तुमच्या जीवनधारणेकरता तुम्हाला सहचर असणं आणि एका माणसाशी, एका व्यक्तीशी आपलं आयुष्य जुळलेलं असणं हे फार, आणि ते कायमचं असणं हे जास्त आनंदाचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप ही मोमेंटरीली तुम्हाला जबाबदारी नसल्यामुळे काही वेळेला मजा वाटते, नंतर वाटतं चला गाव दे, मग संपला विषय, नेक्स्ट असं करतात लोक. आणखीन कोणी आलं की परत नेक्स्ट. तर या नेक्स्टचे जे टप्पे आहेत ना सगळे, स्टेशन बदलायचे, शंटिंगचे, याच्यामध्ये एक असा क्षण येतो जेव्हा वाटतं अरे आपण काहीच नाही केलं, आपण फक्त या फांदीवरून त्या फांदीवर फिरत राहिलो, पक्ष्यांसारखे किंवा माकडांसारखे किंवा फार कार्यकारण भाव जगण्याचा न कळल्यासारखे. आणि दॅट एंड्स इन फ्रस्ट्रेशन. म्हणजे जगातले सगळे समाज बऱ्यापैकी या इंडिव्हिज्युअल सोसायटी आहेत. माझं काही इंडिव्हिज्युअल विरोध आहे म्हणून मी असं बोलतो असं नाही, पण आज समाज म्हणून ते कुठे उभे आहेत? एक न्यूयॉर्कवर हल्ला होतो 9/11चा, 73% लोक अँटी डिप्रेशनच्या गोळ्या घेऊन वर्षभर राहतात. हे कशामुळे होतं? कारण बॅकबोन तुटतो ना. माझं कुटुंब असतं ते माझं बाउन्सिंग बॅकचं पॅड असतं की मला सगळ्याच गोष्टी पटतील असं होत नाही. वाद तो झालेच पाहिजे. आपण काही मठ उडून बसलेलं नसतो. पण सर मला असं सांगा की अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये पहिल्यांदा एकत्र राहतात, मग मुलं होतात आणि मग लग्न होतं. हो, पण किती देश प्रगतीपथावर आहे? अमेरिका प्रगतीपथावर आहे हा मुळात एक भ्रम आहे. काय सांगताय? अमेरिका ही अत्यंत पाशवी महासत्ता, मिलिटरी ताकद म्हणून आहे. प्रगती कशी? आता प्रगतीचा अर्थ काय? तुम्ही जर सगळ्यांना नमवू शकत असाल अशी पाशवी मिलिटरी ताकद असेल ती प्रगती आहे का? मला वाटतं नाही. समाज म्हणून तो समाज तुटलेला आहे. ते फार भयंकर तुटलं पण आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला खोटं वाटलं, आम्ही राहायचो, आमच्या घरासमोर एक बाई होत्या, तर त्या गेल्या त्या घरात. म्हणजे त्या म्हाताऱ्या एकट्या बाई राहायच्या. गेल्या तर 3 दिवसाने कळलं कोणतरी गेलेलं आहे. मग ते पोलीस आले, मग त्यांनी सगळं केलं, डिसइन्फेक्ट केलं. मग आम्हाला सांगितलं अमुक आणि तमुक, तुम्हाला काही झालं आहे का, त्रास होतोय का? म्हणजे त्यानंतर त्या बाईची मुलं आली, त्या बाईचे नातेवाईक आले, जे कोण होते दूरचे ते.
मला असं वाटायचं त्या घटनेकडे, आणि मी त्यानिमित्त तिथे त्याच्याने खूप जवळ होतं, कारण मी अमेरिकेतनं एक पोलीस अकॅडमी म्हणून कोर्स केला होता. तिथे एक अशी पद्धत असते की प्रत्येकाच्या घरी जातो आपण, आणि ते पोलीस जातात घरी अशा म्हातारे एकट्या माणसांच्या, आणि त्या फोनवर कोणाचे कॉल आले बघतात. तर आम्ही ते कॉल बघायचो, आणि त्यात एकही कॉल मुलीचा 8-8 दिवसात आलेला नाही असं कळतं. म्हणजे हे तुटलं पण आहे. बरोबर. विद्यार्थी, तू आता म्हणजे खरं तर हे त्यागच आहे, आपली संपूर्ण करिअर सोडून एका व्यक्तीसाठी नाशिकला जाणे आणि खरंच रमणे. तुझं काय म्हणणं आहे ग? लिव्हिंगपेक्षा हे असं प्रेम खूप चांगलं आहे मी का? पण लग्न संस्थेवर विश्वास ठेवते. प्रचंड विश्वास आहे. माझा प्रचंड विश्वास आहे. 38 वर्ष आम्ही एकत्र आहोत, मुलं आहेत, आणि माझा खरंच खूप विश्वास आहे लग्न करायला हवं असं मला वाटतं. आणि योग्य वेळी करायला हवं. योग्य वेळेला. बंधन वगैरे नाही, बंधन आपण मानलं तर एक दोघांकडून असतं. तुम्ही एखादी डॉमिनेट केलं म्हणून तुम्ही व्हायला पाहिजे असं नाही. तुम्हाला तुमची मतं असतातच. त्यामुळे तुम्ही एखादा माणूस डॉमिनेट करतो लग्न झाल्यानंतर वगैरे, याच्यावर माझं नाहीये. तुमच्यावर आहे ते डिपेंड, तुम्ही करून घेता की नाही. बरोबर. जोखड नाही तर ते बंधन. अप्रोचवर आहे. तुम्ही बंधन म्हणून बघितलं सगळंच बंधन आहे. सगळंच की इथे 2 वाजता येणं बंधन आहे, 1 तास घेणं बंधन आहे तुम्हाला. हे सगळे बंधनाचेच विषय, पण ते एन्जॉय आपलं तेवढंच आयुष्य आहे ना. दीपक सर, जसं पहिलं नाटक तुम्ही केलं आणि ती जी कोण हिरोईन आहे तिच्या नवऱ्याने तुम्हाला जशी दमदाटी केली, तसंच विद्याताईबरोबर जे हिरो काम करतात, तर एक नवरा म्हणून, प्रियकर म्हणून पॉझिटिव्ह होऊन दमदाटी करावीशी वाटली का? नाही, कधीच नाही. ते त्याचं स्वातंत्र्य आहे, आणि ते फार भारी असतं. यू नीड टू ट्रस्ट अँड यू नीड टू, एकदा विश्वास असला तर आपल्याला असं मनात सुद्धा येत नाही. मला तर कधी असं काही, आय नेव्हर थॉट फॉर अ थिंग फॉर अ सेकंड असं कधीच वाटत नाही मला. याचं कारण असं असतं, आपला विश्वास आहे ना, आणि एकदा तो विश्वास असेल तर या सगळ्या गोष्टी फालतू आहेत. म्हणजे गुंतणं नसेल का कोणाचं, असू शकतं. काही वेळेला काही लोक आवडत नाही का, आवडू शकतात, पण ते त्याचा जो परीघ असतो, त्याचं एक लिमिट आहे, त्याची एक मर्यादा असते. ती क्रॉस होत नाही जर विश्वास असेल तर. विश्वास नसेल तर मग काय करायचं, सगळंच अवघड. ते सगळं जबरदस्तीचे मामले आहेत. हो, पण विद्यार्थी, मग दुसऱ्या बाजूला खरं तर विश्वास वगैरे सगळं आहे, पण आपण कुणावर आपण पॉझिटिव्ह होतो, आपलं ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्याच्याविषयी आपण पॉझिटिव्ह असतो. म्हणून मग दीपक सरांच्या बरोबर एखाद्या हिरोईनने काम केलं वगैरे, इतकं लांब, एवढ्या जवळ नाही आहे, थोडंसं लांब. नाही, असं कधीच वाटलं नाही मला काही. म्हणजे आणि एक तर काय आहे, आम्ही ज्या स्टेजला आता दीपक पण काम केलं, फार रोमॅन्टिक हिरो वगैरेचा काही संबंध आलाच नाही. त्यामुळे असे मोठे एल्डरली रोलच करत गेले. त्याच्यात असं काही फार जवळ येऊन आणि फार असं काही नव्हतंच, आणि कुठल्याही बाबतीत मला कधीच वाटलं नाही. आणि ते स्विच ऑन स्विच ऑफ आहे. तुम्ही ते भूमिका जगताय, नाटक आहे ते, त्याचा काही रिअल लाईफशी काही संबंध नसतो. भूमिकेला आयुष्य समजणं याची विकृती असू शकत नाही. हा, एक रोल करायचं, ते रोल आहे ना तो. इफ यू डोंट अंडरस्टँड देन मग हे फक्त बिनडोक लोकांच्या बाबतीत होऊ शकतं. बरोबर. हाच आनंद तुम्हाला तुमची बौद्धिक पात्रता वाढवण्यासाठी उपयोगी पडला. मला दीपक सर, तुम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही खूप गरीब घरातले होतो, पण आई वडील नेहमी सांगायचे की स्वप्न मोठी बघा. खरं. दीपक सर, स्वप्न मोठी बघा, आम्ही खूप बघतो, 33व्या मधला राहायला जावं, असं व्हावं तसं व्हावं, पण त्याच्यासाठी खूप प्रयत्नांची जोड लागते. कसं तुम्ही पुढे गेलात या सगळ्या ह्याच्यात? नाही, मी एक प्रसंग सांगेल. आम्ही लहानपणी, आमच्याकडे लाईट नव्हते ना, तर कसं बाहेर झोपायचो अंगणात धुळ्याला. तर आमच्याकडे गाऱ्या टाकलेल्या असायच्या, त्या जरा गार व्हायच्या, कारण धुळं फार गरम असलेलं गाव आहे. मग असं गादीवर झोपल्या आपल्या आकाशाकडे पाहत झोपायचं. मी नेहमी हे सांगतो, मी नंतर त्याचं मला मूल्य कळलं. त्यांनी ते हेतूने केलं असेल वडिलांनी, असंही नाही. तर ते तारे मला समजावून सांगायचे, सप्तर्षी, ती अरुंधती, असे त्या गोष्टी सांगायचे मला. शुक्राची गोष्ट सांगायची, ते डोळ्यापुढे राहायचं. मला असं वाटतं, एवढा मोठा कॅनव्हास घेऊन झोपलं ना, स्वप्न मोठी पडतात. पंख्याखाली झोपून ती पडत नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मला एक नेहमी असं माहिती आहे, आणि ते सायंटिफिकली पण प्रूव्ड आहे, की तुमच्या जर तुम्ही जे असं म्हणतात ना, की अभ्यास झोपताना जो आपण करतो ना, त्यात कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. तर जर तुमच्या स्वप्नांचं असतं, असं विमान जायचं कधीतरी आकाशातून, खूप अर्थी धुळ्याबिळ्याला तेव्हा विमानतळही नव्हतं. तर ते काय आहे, तर विमान, तर आपण कधी बसू, तो धागा एक ओढला जातो ना, आपण कधी बसणार. धुळ्याला विमानतळ येईपर्यंत ते वडील म्हणायचे, अरे मी असेपर्यंत विमानतळ होत नाही, तुला काय असेल तर असेल बाबा, मला माहीत नाही. पण त्या सगळ्या त्या गोष्टी रुजायचं एक लहानपण असतं, आणि तिथे जर तुम्हाला स्वप्न रुजायची सोय असेल ना, मोकळेपणा, आकाश, जमीन, पंचमहाभूतांची लहानपण जोडलं असेल ना, त्याला स्वप्न इज अ बाय प्रॉडक्ट आहे. वा वा वा, क्या बात आहे. विद्याताई, तू पुन्हा जेव्हा मुंबईत आलीस तेव्हा पुन्हा खरं तर खुणावत असतील अभिनयाच्या
ज्या दिशा आहेत, वाटा आहेत, पुन्हा इथे रुजणं तुला सोपं गेलं का? कारण पुढे जातं सगळं, आपलं वयही पुढे जातं, मग त्या येणाऱ्या भूमिका खूप पुढे जातात आणि नवी मंडळी इतकी पुढे आलेली असतात. पुन्हा तू इतकी छान रुजलीस की पुन्हा विद्या करंजेकर एक मोठं नाव झालं. यासाठी काय करावं लागलं तुला? ॲक्च्युली काय झालं, आम्ही जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा बरेच सगळेजण नटमंडळी नाटकाचे यायची प्रयोग तिकडे. करायला तिकडे यायचे. त्यामुळे माझा कॉन्टॅक्ट तसा सगळ्यांशी होता, कारण ओळख होतीच आधी नाटकाच्या लग्नाच्या आधीपासून. त्यामुळे मंगेश कदम, नंतर सुधीर भट वगैरे सगळे तिथे आले होते. आणि मी इंडियात परत आले मुलांना घेऊन आधी दीपकच्या. तर तेव्हा कबड्डी कबड्डी नावाचं नाटक होतं जे विनय आपटे आणि मुक्ता बर्वे करायचे. त्यांचे अमेरिकेतले प्रयोग ठरले. तेव्हा नेमकं काय झालं की यांचा विजा झाला नाही, विनय आपट्यांचा पण नाही झाला आणि आशा शेलार म्हणून ज्या रोल करायच्या काकीचा तिचा पण झाला नाही. तर सुधीरचा मला फोन आला की विद्या तू तो रोल करशील का? आमचे अमेरिकेतले प्रयोग आहे, तुझ्याकडे विजा असणार कारण दीपक तिकडे आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना माहिती मी H4वरती होते. तर म्हटलं अरे मी नाटक पण नाही बघितलं. तर म्हणे नाही काही हरकत नाही, पण मी तुला येऊ शकलीस तर आमच्या दृष्टीने खरंच बरं होईल. मी याला फोन केला, लकीली हा फोनवर होता, सकाळचीच वेळ. तो लगेच म्हणाला की अरे तुझ्या आवडीचं फील्ड आहे, तू ताबडतोब घे ते नाटक. तेव्हा त्याच्या डोक्यात होतंच की हिला हिच्या फील्डपासून आपण दूर आणलाय नाही म्हटलं तरी. त्यामुळे त्यांनी मला अगदी लगेच गाणी ये तू. मग मी लगेच फोन केला त्यांना की ठीक आहे मी येते. दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रयोग होता बोरिवलीला, मी नाशिकला होते त्या फोन. तर म्हणे मग आजच यायला लागेल. मग मी रात्री 11ची बस पकडून 4:15ला पहाटे मुंबईत पोहोचले. घरी गेले पार्ल्याला आणि 10:30ला मग मुंबईच्या बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरेमध्ये गेले. तो प्रयोग बघितला. सगळ्यांनी टाळ्या वाजवला की चला आपल्याकडे एक आता पात्र तयार आहे, कारण विजा नाही म्हणून. मग त्यांनी मला CD दिली की तू ही ऐक आणि आपण प्रयोग करू. रिहर्सल आम्ही करत होतो. मीनवाईल त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही परत एकदा ट्राय करतोय, समजा ह्यांचे विजा मिळाले तर आम्ही त्यांना घेऊन जाऊ, तुला नाही देणार. म्हटलं हरकत नाही, माझं नाटक तयार होईल त्या निमित्ताने, असं मी पॉझिटिव्हली थोडंसं विचार केला आणि मी रिहर्सल करत राहिले. त्यांचा विजाची अपॉइंटमेंट झाली, परत त्यांचा बिचाऱ्यांचा रिजेक्ट झाला आणि मग शेवटी ठरलं की मीच करणार. पण मग सगळ्यांच्याबरोबर रिहर्सल झालीच नव्हती. मग आम्ही मुंबईला बसलो आणि डायरेक्ट न्यूयॉर्कला उतरलो. त्या 14 तासात सगळ्यांच्याबरोबर रिहर्सल करून 2 दिवसांनी मी प्रयोग केला आहे. न्यूयॉर्कला, फिलाडेल्फियाला पहिला प्रयोग होता आणि 8 प्रयोग मग अमेरिकेतले मी केले. 2 कॅनडाचे ताकद काय असते ना. आणि सुधीरने प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलं की विद्या 1-2 दिवसात उभी राहिली असं प्रत्येक प्रयोग संपल्यावर. इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. दीपक सर फार वैचारिक प्रेम झालं बाबा. तुम्ही वेगवेगळ्या देशात गेलेल्या 76 देशातलं 76 प्रेम पाहिलेलं आहे तुम्ही. तुमच्या वेळचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम ह्याच्यात काय फरक पडला? तुमच्या वेळचं प्रेम कसं होतं सांगा. तुमच्यातला कवी वगैरे जागा व्हायचा की नाही? काही कविता वगैरे? प्रेमात नसेल फरक, पण आमच्यातल्या प्रेमातलं तुमच्याच प्रेमात दुसऱ्यांचं काही फरक नाही, भावनेत काही फरक नाही. नाही पण काय 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 एक्सप्रेशन बदलतं. आता कविता नाही करू शकणार मी करायची, पण तेव्हा केली असेल की? हो तेव्हा केल्या खूप कविता. एखादी म्हणून दाखवा ना. अरे बापरे, पाठ नाही हो 40-50 वर्ष. तुम्ही अर्थविश्लेषक झाल्यापासून बदललात हो. नाही मला ते हे कविता पाठ करणं अवघड आहे हो. म्हणजे खरं तर असं इतकं सुंदर तेजस्वी हे असताना इन्स्टंट कविता झाली पाहिजे. तीच तर प्रेमाची व्याख्या. नाही त्याला पण आश्चर्याचा असा इतका मोठा धक्का बसलेला आहे. एक्सप्रेशन असणं म्हणजे प्रेम नाही असं नाही. पण कुठे भेटायचा कुठे काय? म्हणजे तसं लॉंग डिस्टन्स ना नाशिक म्हणजे आम्ही आणि वर्ष का झटपट लग्न झालं? नाही बरं 2 वर्ष 1.5-2 वर्ष गेलं ना मध्ये माझं एक ते अभियत नावाचं नाटक होतं ते केलं. नंतर अजून एक राज्य नाट्याचं नाटक काळावेट लालबत्ती केलं. आमचं बरेच मुंबईला जाणं येणं मात्र मग तेव्हा खूप झाले प्रवास माझे. तेव्हा तर मी मोटरसायकलवर यायचो नाशिकहून मुंबईला. काय सांगताय? हो, मी ऑफिसमधून निघायचो, मी रात्री मुंबईत यायचो, दुसऱ्या दिवशी रात्री निघायचो, परवा दुसऱ्यानंतर ऑफिसला यायचो. किती वेळा तेव्हा नाशिक मुंबई मोटरसायकलला 7-7 तास लागायचे. पण मजा, इट वॉज अ टाइम ऑफ दॅट. त्याची मजा असते ना. म्हणजे ते तू सांग, त्यांना नाही सांगायचंय. त्यांना नाही सांगायचं. आमचं लग्न म्हणजे प्रेमात पडण्याचं एक कारण मोटरसायकल हे पण होतं बरं. त्याच्याकडे तेव्हापासून मोटरसायकल होती. पाठी बसून फिरणं एक मला काहीतरी तेव्हा सेन्सेशन होतं. हां, त्यामुळे ती आमची मोटरसायकल पहिल्यापासून आहे. आणि इथे मी एक ॲड करीन की दीपकला ना मोटर बायकर आहे तो. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरून आलोय, म्हणजे लेह लडाख, भूतान, सगळंच, लाहोल स्पिती 27 पास झाले. मी काही ट्रिपला त्याच्याबरोबर होते ॲज अ पिलन रायडर. पण तो
मोटरसायकल चालवतो आणि त्याला ते खूप आवडतं सगळ्या ठिकाणी जायला. त्यामुळे मोटरबाईकची एक त्याची आवड होतीच. आणि मग तेव्हा भेटायचो आम्ही. एक तुला आई शपथच्या ह्याची एक आठवण सांगते. आई शपथचं आमचं नाटकाचं ओपन होत होतं तरी 29 जुलैला आणि माझ्या बहिणीचा साखरपुडा होता 22 जुलैला. तर दीपक तेव्हा आमचं जमलं होतं, घरी एवढं माहिती नव्हतं. तर हा म्हणाला मी येतो आणि आमची रिहर्सल चालली होती रवींद्रला. आणि दीपक अख्खा पावसात भिजून वगैरे आला होता आणि त्याच्या चप्पलात कोल्हापुरी चप्पल होत्या त्या अशा कर वाजणाऱ्या आणि त्याचं सगळं पाणी असं रेड 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 सगळीकडे. तर नानाने त्याला खूप झापलं होतं काय आहे असं वगैरे. तो गप्प बसून बाहेर बसला होता प्रेक्षकात आणि आमची रिहर्सल सुरू झाली आणि मी फक्त बॅकस्टेजला सांगितलं होतं की मला 4 वाजता सांगा कारण 5:30चा ताईचा साखरपुडा आहे माझ्या सख्या बहिणीचा पार्ल्याला. आणि मी ह्याला प्रकाशला सांगितलं होतं, मंगेशलाही सांगितलं होतं की मला आजच्या दिवस फक्त सोड, अगदी ग्रँड रिहर्सल असतं. म्हणजे ठीक आहे बघू आपण. आमची सुरू झाली आणि घड्याळाकडे लक्षच नाही, तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते. 5 वाजता माझ्या घरून खूप फोन यायला लागले. तर मला बॅकस्टेजवाला एक म्हणाला, विद्याते तुमच्या घरातून रवींद्रला 4 फोन येऊन गेलेत, तुम्हाला जायचं आहे का कुठं? म्हटलं किती वाजले? त्यामुळे 5. म्हटलं बापरे. मला एकदमच हे झालं कारण अगदी 5:30चा तिचा साखरपुडा. तर ह्याचं नानाचं काहीतरी सोलोलोकी चालू होती आणि माझी एक्झिट झाली होती. नंतर माझी एंट्री होती. त्याचं झालं आणि मी एंट्री घेतली आणि हात वरती केला. म्हटलं प्रकाश मला जायचं आहे घरी. ग्रँड रिहर्सल चालू. नाना खूप चिडला. तो म्हणे काय पद्धत आहे का? म्हटलं सॉरी. मला रडायला लागलं कारण एकतर तेव्हा नाना आणि मी अगदीच 19 वर्षाची होते. म्हटलं नाही पण माझ्या बहिणीचं साखरपुडा मी सांगितलं होतं प्रकाशला. म्हणे तुझा नाही आहे ना जायचं नाही. मला आणखीन रडायला लागलं. प्रकाश म्हटलं मी नाही थांबणार, मी चालले. म्हणून मी गेले, एक्झिट घेतली. दीपकनी बघितलं बाहेरून, तो आला पटकन बॅकस्टेजला. काय म्हटलं नाही आपण जाऊया. त्यांनी मोटरसायकल आणली होती. मग आम्ही तिथून मोटरसायकलवर पार्ल्याला आलो. फरार. मग झाला साखरपुडा वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला प्रकाशचा की सकाळी ये 10 वाजता रिहर्सल आहे. म्हटलं मी नाही येणार, मी नाही करत आहे नाटकात काम. कसा बोलला तू? म्हणे काय वेडी आहेस का? एवढा फुल पेज ॲड सुरू झाले आहेत सगळ्या पेपर्समध्ये मोठ्या आणि नाही करणार काय? म्हटलं अरे कसं बोलला नाना? म्हणे अगं तुला माहिती आहे ना तो कसा आहे. म्हटलं हो पण अरे मी तुला म्हटलं होतं. म्हणे ठीक आहे ये आता. मी गेले. मग आमची रिहर्सल व्यवस्थित झाली, प्रयोग झाला चांगला. प्रयोग खूप छान होता, नाटकच छान होतं ते. नाना खुश झाला. माझं नाव बबडी होतं त्या नाटकात. मी मला असं जवळ घेतलं, म्हणे बबड्या छान काम केलंस, आज जिप्सीला माझ्याकडून पार्टी आहे. म्हटलं वा, पहिल्या प्रयोगाला. वा. दीपक सर कशी अभिनेत्री म्हणून कशी तेव्हा वाटायची तुम्हाला? म्हणजे अप्रतिम. इवन टुडे सी एक नॅचरल इन्स्टिंक्ट असतं ना अभिनयात आणि एक तुम्ही डेव्हलप करतात, एक टेक्निक असतं. म्हणजे बॅट्समनमध्ये कसं विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर कसा फरक आहे, रोहन कनाय आणि गॅरी सोवर्सचा फरक, एक नॅचरल इन्स्टिंक्ट असतं आणि एक डेव्हलप तंत्रशुद्ध शिकलेलं बॅटिंग किंवा ॲक्टिंग असते. विद्या ही नॅचरल ॲक्ट्रेस आहे, म्हणजे तिला ते त्याचं एक स्वतःचं गणित आहे. त्यामुळे ते न्यूअन्सेस जे असतात अभिनयातले ते आपोआप नॅचरली येतात. एक्सप्रेसिव्ह असतो ना माणूस. आणि विद्या ते तुला दीपक सर कसे वाटतात अभिनेते म्हणून? अभिनेते म्हणून चांगले आहेत पण तो ना इम्प्रूव्ह होत गेला आहे. मी त्याला पहिल्यापासून बघितलं. म्हणजे आमचं चंद्री नावाचं जे नाटक होतं तेव्हा तो ॲमॅच्युअर होता आणि ते कळत होतं. पण त्याचं एवढं म्हणजे ग्रेट असं आहे की तो लगेच शिकतो आणि लगेच ॲडॉप्ट करत जातो. म्हणजे त्याचा जर ग्राफ बघितला ना तो कम्प्लीट चेंज झाला आहे. त्याचं दिसणं, त्याचं वावरणं, त्याचे मॅनरिझम्स तो इतका डेव्हलप करत गेला आहे. आता त्याचं कुठलंही काम बघितलं ते अरे हा नॅचरल ॲक्टर असंच वाटतं. बरोबर. दीपक सर तुम्हाला असं नेहमी वाटायचं का की आपल्यामुळे म्हणजे आपल्याशी लग्न केल्यामुळे किंवा तिला नाशिकमध्ये ती आल्यामुळे तिच्यातला कलाकार आपण थोडासा त्याच्यावर अन्याय केला असं खंत वाटतं? ते खरंच होतं ना. हो, अख्खं करिअर ना. शी वॉज कॉम्पिटिंग दॅट टाइम विथ रीमा लागू इन नाट्य दर्पण. रीमाचं सविता दामोदर आणि हिचं नाटक हे कॉम्पिटिशन होतं. असं स्टेज सोडून यायचं. बरं नाटकात तसं काहीच घडत नाही. नाटकात तर लोकांना वेळ येते, सकाळ दुपार संध्याकाळचं बोलतात, 9-10 वर असे टाईम सांगत नाहीत. इट्स अ व्हेरी लेड बॅक सिटी. मला ते अमेरिकेत गेल्यावरही वाटायचं की एक करिअर असं, कारण काय होतं या गोष्टीचा एक साचत जातं मग या गोष्टी. आणि एकदा ते रेसिड्युअली साचत गेलं की नंतर त्रास होतात. राहून गेलेल्या गोष्टी लोक कवटाळत बसतात आणि मग ते फार त्रासदायक असतं. मला नेहमी असं वाटायचं की काय जी संधी येईल ती. आणि मी खरं सांगायचं तर हे सगळं एक आपल्यामुळे काही तुटतं असं म्हणणार नाही. कारण आम्ही दोघांची पण अमेरिकेला जायची अमेरिकेत आम्ही खूपच म्हणजे इट वॉज अ ब्लेसिंग ऑफ माय लाईफ. इट इज नॉट समथिंग की आमच्यावर कोणी लादलं होतं.
आणि तिथे खूप घडवलं, खूप गोष्टी पण केल्या मी. पण मला नेहमी असं वाटायचं की ज्याला त्याचं ते परत देता आलं पाहिजे. आहा. वेन वी कॅन अफोर्ड वी शूड. आणि ते आम्ही, त्यामुळे एक दिवशी आम्ही ठरवलं की परत यायचं, काय वाटेल ते हो. कशी आलीस तू? मी आधी पुढे मुलांना घेऊन आले हो. आणि नंतर मग दीपक आला. म्हणजे मी आले तेव्हा माझी मुलगी तिला IAS करायचं होतं, त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की आपण आत्ताच जाऊया. मग आमच्या मुलांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. कारण हल्ली काय होतं की जी मुलं अमेरिकेत जातात लहान असताना त्यांना परत इंडियात यायचं नसतं. कारण ते सगळं त्या वातावरणात इतके हे होऊन जातात ना की त्यांना वाटत नाही की परत इंडियात जाऊन तोच स्ट्रगल सुरू करा. पण आमच्या मुलांनी टचवूड दोघांनी काहीच कधीच प्रॉब्लेम दिला नाही. दोघंही परत आले. मग इथे त्यांचं व्यवस्थित शिक्षण पुढचं सुरू झालं मुलीचं. म्हणून मी मुलांना घेऊन पुढे आले. तेव्हाच मला मंगेश कदमनी विचारलं की एक प्रोफेशनल नाटक येत आहे त्या एका वळणावर, मधुगंधा कुलकर्णीचं, आणि त्याच्यात डॉक्टर गिरीश ओक करणार आहेत आणि एक तुझ्यासाठी रोल आहे, करशील का, तू आता इंडियात आली आहेस. तर मी म्हटलं हो, आता मुलं पण मोठी झाली आहेत, माझ्यावर तशी काही जबाबदारी नाही, नक्की करीन मी प्रोफेशनल. मग मी सुरू झालं, आमचं एकच वाचन झालं असेल आणि परत त्याचा फोन आला मंगेशचा की अगं गिरीश ओकचा प्रॉब्लेम होतोय, काहीतरी शूटिंगच्या डेट्स आहेत, तर दीपक करेल का हा रोल. तेव्हा हा अमेरिकेत होता आणि ही वॉज म्हणजे मोठ्या जॉबवरती, त्याच्या अंडर खूप देश आणि खूप म्हणजे वॉट एव्हर, त्याची पोस्ट फार मोठी होती. आणि मग मी त्याला फोन केला, म्हटलं दीपक असं विचारतोय मंगेश, तू करशील का मेन अभिनेता, व्यावसायिक रंगभूमी डायरेक्ट. आम्ही थोडासा विचार केला, तुम्हाला ठीक आहे म्हटलं घे, तुम्हाला वाटतं तू हा चान्स घ्यावास, परत इंडियात आपण येणारच आहोत, मी तर आलेली आहे. मग त्यांनी एका क्षणी घेतला, म्हणजे तो डिसिजन वॉज हार्ड. नॉट इझी. काय सांगताय? बापरे. त्या एका याच्यावर मी अनुभव काय असतं की तुम्ही प्लॅनिंग तुम्हाला करायला लागतं त्याच्या अराउंड सगळं, कारण एकदम कोर्स चेंज होतो ना, म्हणजे एकदमच दिशा बदलते आयुष्याची. तुमच्यावर अनेक माणसं डिपेंडंट असतात, त्यांचे आयुष्य, त्यांचे करिअर, ते सगळं. मग ते हळूहळू हलक्या हाताने उकलत मी मग आलो नाटकात आम्ही आले. पण मंगेशने ते नाटक खूप छान होतं ते. आणि त्या वर्षी सगळे अवॉर्ड्स त्याला, म्हणजे नॉमिनेशन्स बऱ्याच ठिकाणी होती, काही बक्षिसं मिळाली. झीचं पहिलंच नाटक आलेल्या लोकांना माहीत झालं आणि आल्याला ते चांगलं झालं. म्हणजे मला आठवतं ना, सगळे हे नाटकाच्या प्रयोगाला आलेले सगळेच नट त्यावेळेला आले, कारण नाटक तसं मंगेशने बसून गाजलेलं नाटक, सगळे म्हणायचे हा नवीन काय नट कोण आलाय, फार भारी आहे, वेगळा आहे, नॅचरल ऍक्टर आहे. कसं वाटायचं दोघांनी एकत्र काम करताना? मस्त. किस्सा आहे ना एकदा आम्ही नाटकाचं, तिने तिचं नाव विद्या चितळे ठेवलं होतं, पहिलंच नाव ठेवलं जे पूर्वी फेमस होतं ते. तर मग प्रयोग झाला, तर एक जण लोक नाटकाला आले होते, तर मी आपलं विद्याला म्हटलं पाकिट दे माझं, मी निघत होतो, लोक भेटायला होते. त्यातलं एक जण म्हणलं अरे काय लोक आत्ता आले, यांची लफडी पण सुरू झाली. त्याला माहिती आणि दीपक करंजीकर, त्यांना माहितीच नव्हतं, सगळ्यांना माहित नव्हतं. म्हणजे काही त्याने कॉमेंट केली होतं, म्हणलं चाय लफडी पण सुरू करायला आल्या. तर ते आपण कसं बघतो बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे काहीतरी कोणी पुरुष बाईशी बोलला, बाई पुरुषाशी बोलले की लफडच आहे. हा जो काय अप्रोच आहे ना, दॅट इज अ रिझल्ट ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप. बरोबर. करेक्ट. उत्तर आता सापडलं आपल्याला. कारण आपल्याला टेम्पररी कंपॅनियन हेच आयुष्य झालंय आपलं. अप्रोच तिथे बिघडलाय. विद्या, ते तुला कणभर तरी कधी वाटलं का ग की आपण मुंबईत राहिलो असतो तर आपण हिरोईन बनलो असतो, म्हणजे सो कॉल्ड त्यावेळच्या नायिकांना जे रोल मिळाले ते आपल्याला मिळाले असते, अशी क्षणभर तरी कधी अशी खंत वाटली का? वाटते कधी मनापासून सांगते. कधीतरी वाटतं की जेव्हा आत्ता ज्या माझ्याबरोबरच्या ज्या सगळ्या कलाकार आहेत त्यांना मिळणारे रोल किंवा त्यांना मिळणाऱ्या सिरियल्स, फिल्म्स, मी जर इथे असते तर मी तिथपर्यंत नक्कीच पोचले असते. पण मी 23 वर्षाची गॅप आहे मध्ये, 23 वर्षांनी मी कमबॅक केलं, त्यामुळे जे मिळालं त्याच्याबद्दल पण मी कृतज्ञ आहे. हो, पण प्रत्येक वळणावर तुला संधी आलेली आहे मात्र. हो, म्हणजे ते काहीतरी मधलेही प्रवास झाले ना एवढे मोठे, ते मजा अख्खं जग बघायला मिळालं. हे पण अमेरिकेत पण आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप नाटकात कामं केली, वाडाची रेवंदी बसवलं मी अख्खं. दीपक सर, हे सगळं करत असताना जग बदलवण्याचं जे तुम्ही काम केलंय किंवा असत्य आहे ते म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे घडलेलं आहे ते तसंच्या तसं
करण्यासाठी जो रिसर्च लागतो, जे संशोधन लागतं, त्यासाठी कसा वेळ काढलात तुम्ही? कारण तुम्ही इतका आनंद घेत असता, तर ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ कुठे मिळतो? म्हणजे इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत तुम्ही, गाथसूत्र, बापरे, कसं तुम्ही कुठून वेळ काढलात हा? काय ते त्या सिच्युएशनवर आहे, पण ट्रिगर आहे. म्हणजे 9/11 झालं ना तेव्हा, हो. त्यावेळेला जेव्हा आम्ही तिथे होतो ना तेव्हा एक मित्र असं मला म्हणला की तुझ्याकडे किती पैसे आहेत स्पेअर करू शकेल असे? तर म्हटलं असतील $1,00,000 वगैरे. तो म्हणला आपण एक $2-1 मिलियन जरा पूल तयार करू असं एक, आणि तो आपण, तो म्हटलं काय, मला वाटलं मदत करायची आहे लोकांना, काय करायचं आहे? तो म्हणला नाही, ते डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या कंपन्यांचे आपण स्टॉक विकत घेऊ, ते एकदम पुढे वाढतील बघ, 2 मिलियनचे 10 मिलियन होतील. तर त्या इन्सिडेंटने मला असं कसं काय कोण विचार करू शकतं देशावरच्या एखाद्या हल्ल्याचा? हा माणूस नॉर्मल आहे, हा काही विकृत माणूस नाही, आपला मित्र आहे, अमेरिकन असला तरी. मला त्याने खूप अस्वस्थ केलं की असं थॉट प्रोसेस कुठून येते की आय जस्ट वरी अबाउट माय बेनिफिट नो मॅटर व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. तिथून त्या घातसूत्राचा जन्म त्या अस्वस्थतेमध्ये. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की अमेरिका ऑपरेटच अशी होते. पुस्तक लिहिणं मात्र म्हणजे एक आपल्या हातून काम होऊन जातं ना, दैव गतीने किंवा देवगतीने ठेवलेलं काम आहे, ते नियतीने ठरवलेलं, ते माझ्या हातून व्हायचं होतं. नाहीतर तुम्ही 900 पानाचं पुस्तक लिहिणं, एखादा 500 पुस्तकं वाचणं ही सोपी गोष्ट नाही. पण ते मी त्या मोटिवेशनने केलं आणि ते इतक्या ड्राईव्हने केलं की किती रात्री बसलोय, किती सकाळी 5:30 बसलोय, मग चालायला जाऊन आलोय, असे खूप. पण त्या खूप छान रात्री आहेत. म्हणजे विद्या खूप सिरियल चालू होत्या. विद्या बऱ्याच मुंबईला असायची, मी 3 दिवस मिळाले तरी नाशकात जायचो आणि रीत बसायचं रात्र, त्याशिवाय होत नाही अशी कलाकृती. आणि ते फार मजा येते, त्याचा पण एक आनंद खूप मोठा आहे. प्रश्नच नाही. कुठल्याही कलाकृतीचा जन्म, त्याचा जन्माची वेळ आणि त्याच्या आधीचे प्रोसेस ही छान. त्यामुळे मला तो कॅनव्हास मोठा बघायची सवय लागलेली आहे की एक गोष्ट नाही बघायची, ती कशामुळे आली त्याचं ते मागे बघत जायचं. ते फार भारी आहे. म्हणजे विद्या, ते काय भांडणाची काय कारण आहे? काय भांडणच होत नाही असं काय म्हणू नकोस तू. नाही होतात ना, वादविवाद तर होतातच. कुठल्याही बौद्धिक असेल मला वाटतं. नाही, फिजिकल नाही होत. सांगा दीपक सर, काय भांडण? नाही, वाद खूप होतात, अनेक गोष्टीवर पटत नाही. तरी पण कुठला म्हणजे काय किती गोष्टी आहे. कुठलंही रंगसंगतीवर कधीतरी पटत नाही. आज जुळले हो, नाही जुळलं असं नाही, अशावर काय घातलं. तर मी त्या बाबतीत ना फार, मी त्याला काय शब्द वापरू, मी फार चोखंदळ नाहीये, नॉन ट्रॅडिशनल माणूस आहे. मला वाटतं आपण घालू ती फॅशन. अरे हो, बरोबर आहे. पण आणि कशा करता मी नेहमी कधी माझं एक, आमच्या बेसिक दोघांच स्वभावात एक फरक आहे, ते वादाचं मुख्य कारण होतं. मला कधीही दुसऱ्याकडे बघून जगायला आवडत नाही. दुसऱ्याकडे बघून म्हणजे ते कसं येतं आपलं, मला ते काही तुलना हा विषय माझ्या डोक्यात कधी येत नाही. मी गरीब होतो तेव्हा सोडून मी मायाच्याच आनंदात होतो. आत्ताही मी काही आय कॅन अफोर्ड एनिथिंग, पण मला काही असं काही वाटत नाही. दुसरं असं होतं की मला जे वाटतं ते मला त्या आनंदाकरता जगावं असं वाटतं. मला कोणाला काय वाटतं याचं फार पडलेलं नाही. दुसऱ्याला त्रास देऊन जगायचा अशा अर्थात नाही. पण तुमचं काय मत आहे, मग तुम्हाला हे नाही पटणार का, मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण माझ्या अनुभवातनं कळलेलं आहे की आपण आपले आनंद शोधले पाहिजे आणि ते पुरेपूर उपभोगले पाहिजे. हो, पण विद्याताईला एखादी साडी सुंदर दिसली, तिचे पण माझं असं यावर लादणं काहीच नसतं. हो, पण तिला सुंदर म्हणावं ते कळतच ना, ते बोलणं होतंच. मी कधी इन्सिस्ट करत नाही, जसं मी माझ्या, अरे खरंच नाही करत, तुला भांडण लावू नको, विद्याताई तुला विषय देतो मी, वेगळे भांडण पाहिजे. आमचं आणि कधी कुठे जायचं असलं ना तर तयार व्हायला मला थोडा वेळ लागतो. हो, म्हणजे काय, त्याच्यावरून एक ठरलेलं, म्हणजे सारखं थोडा वेळ दिल्यावर 10 मिनिटं आहेत, 15 मिनिटं झाली आहेत, असे एक कॉमेंट्री असते वाटी. हो, मी येते. हे एक कारण आमचं असतं वादाचं नेहमीचं. आणि दुसरं मला नेहमी असं वाटतं, म्हणजे आपण अँटिसिपेट करू नये. आता निघालं तर तिच्या डोक्यात खूप भीती असते की आता ही टॅक्सीत जाईल का नाही, बंदच पडेल का. तिला तर सारखं ते जे नाही आहे ते डोक्यात सारखं येतं. असं कसं चालेल, यू हॅव टू फेस व्हॉट एव्हर. तो म्हणतो की पॉझिटिव्ह ठेवतो. कधी कधी आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात ना, ते त्याला नाही आवडत. पण सर, तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे, अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला आधीच माहिती असतात. प्रगतीचा वेग काय आहे, प्रगती कुठे आहे, प्रगती का थांबली आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. जेव्हा तुम्हाला अधिक कळतं त्यावेळेला थोडंसं निराशायुक्त आपण होण्याचा संभव असतो का, की सगळं माहिती आहे आणि काही होणार नाही असं जेव्हा कळतं?
डॉक्टर इज अ बॅड पेशंट असं म्हणतात, होय. कारण डॉक्टरला सगळंच दुखणं माहीत असतं, तो काही बरा होत नाही. पण मला नेहमी असं वाटतं की यू शुड ऑलवेज गेट मोर नॉलेज टू गेट रीड ऑफ ऑल लॅक्युनाज. एका पातळीवर तुम्ही असं तुम्हाला सगळे कळायला लागल्यानंतर तुम्हाला अप्रूप राहत नसेल कदाचित, पण सोल्युशन ओरिएंटेड होतो. अरे वा, खरंच सांगतो, खरं. सोल्युशन ओरिएंटेड होतं. आपण बदलू शकतो अशी हिंमत येते की याचं सोल्युशन शोधा. आपण ते प्रॉब्लेमच्या भांगडीत पडू नये. तुम्हाला माहिती आहे का, पहिल्यांदा कुलूप जेव्हा बनतं ना, कुलपाची गोदरेजची कंपनी, ती किल्ली आधी बनते, मग कुलूप बनतं. काय सांगताय? हो, डिझाईन किल्लीचं असतं, लिव्हरचं. त्यामुळे सोल्युशन आधी असतं, मग प्रॉब्लेम असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. येस 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 येस. विद्याताई, आता तू अनेक मालिकांमध्ये काम करतेस. तू इतक्या सशक्त भूमिका केलेल्या आहेस, म्हणजे नाना पाटेकरांबरोबर प्रवास सुरू झाला म्हणजे त्याच वेळेला, आणि भरपूर टाळ्या, भरपूर कौतुक, एकदम छान सुदृढ अभिनय, आणि आता एकदम रोज तेच 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 करणं, ह्याचा तुला नाही कंटाळा येत? मी सिरियल्स पण एन्जॉय करते, खरंच सांगते. दीपकचा तो हे नाही आहे, त्याला नाही आवडत सिरियल करत. पण मी तिकडे गेल्यानंतर तिकडे आपला ग्रुप होतो, आपल्या कुटुंबासारखंच होतो. मग आम्ही सगळेच जण ते सांगतात, आम्ही डबे घेऊन जातो, एकमेकांचं शेअर करतो. त्यामुळे ते तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं की अरे बापरे, आता 8:30चा कॉल टाईम आणि हा माझा सीन लावणार दुपारी 4 वाजता. पण त्याला काही पर्याय नाही, कारण त्यांच्याही हातात नसतं. स्क्रीन वेळ दिले तर तुम्ही जाऊन आणि हां, तुम्ही तेवढी कमिटमेंट दिली आहे तर तुम्हाला ती पाळायला हवी. आणि मग तुम्ही एन्जॉय करायला शिकलात ना, तर तुम्ही त्याच्यात रुळू शकता. तशी मी आता ती सिरियलमध्ये रुळली आहे. मला चालतंय, आवडतंय. म्हणजे मला नसलं मध्ये, आता 1.5 वर्ष मी मध्ये काहीच केलं नाही. काही अमेरिकेत गेले, मला नाच झाली म्हणून तिकडे 7-8 महिने. मग दुसरं काही फिल्म्स केल्या. मग लोकांना हल्ली असं बेचैन होतं, तेच म्हणून अरे तुझी कुठली सिरियल नाही चालू. हा तो मुद्दा आहे. लोकांचे एक्सपेक्टेशन आपण कशाला जगायला पाहिजे, त्यांच्या अपेक्षा काही असतील. हो, नाही चालू सिरियल, आराम, पुढे काय यू आर नॉट आन्सरेबल दॅट वे ना. ते मला थोडंसं बरोबर गेला. दीपक सर, ज्या बाबांनी सांगितलं ही छान आहे आणि ही कर, त्या बाबांनी हिला स्क्रीनवर किंवा नाटकात बघितलं? आणि नाटकात नंतर नव्हते ते. नाटकात बघितलं, स्क्रीनवर नाही. खूप खुश असायचे. हो. आणि त्यांच्या आई बरोबर कसं होतं रिलेशन? एकदम चांगलं. त्या अतिशय चांगल्या होत्या माझ्यासोबत. त्या शिक्षिका होत्या, दोघंही शिक्षकी पेशातले होते, पण अतिशय खूपच छान, म्हणजे खूप प्रेमळ होत्या. माझ्या मुलांचंही त्यांनी खूप केलंय त्या जेव्हा होत्या त्या. त्याच्यानंतर लवकर गेल्या जरा त्या. त्याच्यानंतर आम्ही अमेरिकेला गेलो, ते आमच्याकडेच होते शेवटपर्यंत. त्याच्यात तोपर्यंत आम्ही नाशकातच होतो. त्यांनी बोधायची एक सिरियल पण बघितली, ती शशिकांत निकते आणि वर्षावर असलेली, सगळ्यात पहिली इकडचीच तुमची, इकडची दूरदर्शनची पण त्यांनी बघितली. आणि त्यांनी ते लोकांना खूप सांगायचे. मी नसताना धुळ्याला वगैरे त्यांच्या घरी आमची सुनबाई, बरं का. मला तुम्हा दोघांनाही एक प्रश्न विचारायचा की तुम्ही तिकडे गेलात, भरपूर काय काय शिकलात, खूप एन्जॉय केलं आणि परत आलात. इकडची जी मंडळी आहेत आपली, आता तरुण वर्ग, तो इतक्या लवकर जातो आणि त्यांना यावंसंच वाटत नाही. काय असेल अशी जादू बाहेरच्या देशामध्ये जी आपल्यामध्ये नाही आहे सर? नाही, तुम्हाला रोजच्या जगण्याकरता झगडावं लागत नाही, ही पहिली गोष्ट. लाईट आणि पाणी, बिजली, सडक, याच्याकरता काही भांडण नाही. घाणेरडेपणा, स्वच्छता, या इश्यू करता तिथे तुम्हाला अक्षरशः काही कधी झगडायला लागत नाही. तुमची सरकारी ऑफिसेसमधली कामं, त्याच्याकरता कोणाला सांगायला लागत नाही. जबाबदारीची सगळं हलक्या तुम्ही फोनवर सगळं करू शकता, तुम्हाला जायची पण गरज नसते. आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला कधीही तिथे 10 मिनटं 15 मिनटाच्यावर बसून ठेवत नाहीत. आपल्याकडे तो एक फार मोठा गोंधळ आहे की लोकांना रोजच्या जगण्यामध्ये इतके अडथळे शर्यत आहे, त्यामुळे पण त्याला कंटाळून लोक जात असतील. अर्थात तिथलं जे नंतरचं आयुष्य आहे ते फार एकटं आहे. तुम्ही एकटे असू शकतात, एकाकी असणं योग्य नाही. तिथलं आयुष्य एकाकी आहे. इट इज नॉट अलोन, इट इज लोनली. आणि त्या लोनली आयुष्यानंतर, त्यामुळे एक 60नंतर तिथलं आयुष्य फार विचित्र आहे. पण तरुण वयातल्या मुलांना बरं असतं, कारण त्यांना पैसा मिळतो आणि काही कोणाची काळजी नसते, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नाही. आपल्याकडे सोशल फार एन्क्रोचमेंट असते त्यांच्या दृष्टीने. मला ते बंध वाटतात, त्यांना बंधन वाटतं. तो न आणि याच्यातला फरक आहे, बंध आणि बंधन मधला. मी रस्त्याने आपण निघालो भारतात, कुठे लोक कोणी विचारतं कुठे चालले, केव्हा येणार, असं तिथे काही नसतं. तुम्हाला कोणी असं विचारू शकत नाही. तिथे तुम्हाला माहिती आहे का, कोरोनाच्या काळात तुम्ही लस घेतली आहे का नाही हे पण विचारणं इलिगल आहे, इलिगल होतं. ते इतकं इंडिव्हिज्युअलिझम आहे. त्यामुळे तो यंग लोकांना इंडिव्हिज्युअलिझम आवडतो ना, त्यामुळे तिथं पण एकदा त्यांना कळतं 40 नंतर की काय तिथले जगण्याचे प्रश्न आहेत, की परस्परावलंबित्व नसल्यामुळे ते इंडिव्हिज्युअल असणं ठीक आहे एका लिमिट नंतर. नंतर तुम्हाला मुलं होतात,
लग्न होतं खरंय. आणि मग देन यू अंडरस्टँड की सपोर्ट सिस्टीम काय असते. बरं विद्यार्थी तू मला सांग मला की हां तेच की पैसा हा एक महत्त्वाचं कारण आहे आणि दुसरं म्हणजे वर्क कल्चर. आपल्या इथे जे काही आठवडाभर काम करायला लागतं तेवढं तिथे नाही. तुम्ही शुक्रवारपर्यंतच काम करा, शनिवार रविवार तुम्ही एन्जॉय करा. आणि जे ते यंग मुलांना ते आवडतं ते त्यांचं मग 2 दिवस मस्त एन्जॉय करतात, परत सोमवार ते शुक्रवार काम. बरोबर. विद्यार्थी तू मला सांग की एका प्रेम केलेल्या व्यक्तीसाठी आपण आपलं करिअर किंवा शहर सोडून आपण दुसऱ्या ठिकाणी जातो, त्या संसारात रमतो. तो म्हणेल तसं एकमेकांच्या मतानुसार तुम्ही पुढे पुढे जाता, अनेक देश फिरता, तुझी करिअर पुन्हा छान करतेस, त्यातलं पावित्र्य राखतेस, अनेक मोह माया व्यसनं ह्यांच्यापासून दूर राहून पुन्हा खऱ्या अर्थाने विद्या म्हणजे काय हे तू सांगतेस. कसं 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 जपलंस हे सगळं? कसं ह्या सगळ्यापासून दूर राहून असं आपलं व्यक्तिमत्व जपलंस? थोडंसं आपले संस्कार पण असतात. म्हणजे मी टिपिकल ब्राह्मण सुखवस्तू कुटुंबातली, माझ्या आईवडिलांनी जे संस्कार केलेत. चितळे माझं माहेरचं आडनाव होतं, पार्ल्यात राहिलेले, त्यामुळे पार्लं एक सांस्कृतिक शहरच आहे मुंबईतलं. तिकडचं वातावरण खरंच खूप चांगलं आहे. माझी शाळा परांजपे विद्यालय, कॉलेज डहाणूकर. मग त्या सगळे जे सोबत होते त्यांचे संस्कार नकळत होत गेले. आणि नंतर मला जो सहचर भेटला तो सुद्धा इतका डाऊन टू अर्थ आहे. त्यांनी कधी मला डॉमिनेट केलेलं नाही आहे, कधीच नाही कुठल्याही बाबतीत. आणि प्रत्येक वेळेला सहकार्यच केलं आहे. काय जे थोडेसे वाद असे मी तुला सांगितलं तसे ते झालेत. मुलांच्या बाबतीत सुद्धा आम्ही जो डिसिजन घेतला तो दोघांनी मिळून घेतला होता की आपण तिकडे जायचं. मग मुलांना वाटलं की नाही, आता मुलीने जेव्हा डिसिजन घेतला की नाही मला IAS करायचं आहे, तेव्हा आम्ही दोघंही सहमत ठीक आहे तू जा पुढे, म्हणून मी मुलांना घेऊन परत आले इथे. त्यामुळे मी ते सांभाळत गेले. मुलं आमची खरंच त्या बाबतीत दे आर व्हेरी कन्सिडर. सर मला आपण आता कार्यक्रमाचा शेवट करूया. तुमचं कवी जरा आता परत एकदा उमलू देत. आणि विद्या असली तरच मला वाटतं आपण पुढे जाऊ शकतो आणि मग ज्ञानाचा दीपक प्रज्वलित होतो. त्या ज्ञानाचा दीपकालाही विद्या मिळालेली आहे. असंही आपण सुंदर संसाराची अशी एक जोडी आज आम्ही बघितलेली आहे. इतकी वर्ष सातत्याने एकमेकांना जपणारं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणारं असं हे सुंदर जोडपं, त्यांच्या प्रेमाची गोष्ट आमची ऐकलेली आहे. विद्यार्थी तू खूप अजून भरपूर मालिका कर, भरपूर नाटकात तुला बघायचं आहे. आणि दीपक सर तुम्ही भरपूर लिहा. आपला भारत सुजलाम सुफलाम कसा होईल याचं उत्तर तुमच्याकडे आहे. त्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांना होऊ देत. कविता करून आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. कविता अशी आठवत नाहीये पटकन, मग गाणं म्हणा. नाही आठवत कविता बेसूर शेवट नाही खरं दुसऱ्यांची म्हणू शकतो. चालेल तसंही करा. साहेबांची एक कविता सांग. हां रेडी. सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत आजच्या भयान तुफानलेल्या रात्रीसाठी. सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत आजच्या भयान तुफानलेल्या रात्रीसाठी. ते देणार नाहीत प्रकाश, ते उजळणार नाहीत कोपरे, ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुझ्या आणि माझ्या मनातला. वा वा वा. ही आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यात भिंतीवर प्रत्येकाने लिहून ठेवा अशी कविता आहे. थँक्यू. थँक्यू.